आहे, धक्कादायक हल्ला आहे, कारण ज्या काश्मीरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांवर अंधाधुंदपणे दिवसाढवळ्या हल्ला होणं सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान. हो, हा खरंच खूप मोठा आतंकवाद्यांचा हल्ला आहे आणि हा हल्ला आपण म्हणता येईल आपल्या देशावरती आहे आणि अशा ठिकाणी केला आहे पहलगाम मध्ये, जो की एक पर्यटकांसाठी एक स्थान आहे जे सुरक्षित समजलं जातं. नेहमी या स्थानामध्ये खूप पर्यटक येतात, पूर्ण देशाभरातून येतात आणि अशा ठिकाणी हल्ला करून सेन्सेशनल करायसाठी दहशतवाद्यांनी हा हल्ला विचारून, मोजून, नाव विचारून, धर्म विचारून हल्ला केला आहे. आणि असं अनकन्फर्म रिपोर्ट्स आहेत की जवळजवळ 25 ते 27 लोक पूर्णपणे गेलेले आहेत आणि तेवढाच आकडा आपल्याकडे आहे जो आपण पाहतो की जो अजूनही इंजोर्ड आहेत. ह्याची दोन कारणं आहेत जिथे पहलगाम हे चूज करायला. एक तर अशी कारणं आहेत की जे देशामध्ये होत आहे की व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स भारतच्या दौऱ्यावरती आलेत आणि दुसरं म्हणजे आसिफ मुनीर, पाकिस्तानचे आर्मी चीफ, यांचं जे स्पीच होतं 3 दिवसापूर्वी त्यांच्या एका कॉन्क्लेव्ह मध्ये, हे सगळं दाखवतं की कशा प्रकारे पाकिस्तान नेहमी प्रयत्न करतो की जेव्हा काही इंडियामध्ये किंवा भारतामध्ये इम्पॉर्टंट होतं तेव्हा काहीतरी दहशतवादी हल्ला करतात आणि सेन्सेशनल करायचा प्रयत्न करतात. आता ह्या हल्ल्यानंतर कारवाई होईल आणि मला पूर्ण खात्री आहे की हे दहशतवादी नष्टनाबूत होतील, कारण असं कार्य करून हा देशावरती हल्ला आहे, हा पहलगामवरती हल्ला नाही आहे. हा हल्ला जो झाला बैसरान म्हणून एक छोटस एरिया आहे, जवळजवळ 6 किलोमीटर पहलगामवरनं आहे, जिथे एक टुरिस्ट स्पॉट आहे आणि जायला फक्त तिथे पायी किंवा घोड्यावर जाता येतं. आणि हे पर्यटक तिथे गेले होते आणि आपलं समर वेकेशन एन्जॉय करत होते आणि तेव्हाच हा हल्ला केला गेलाय. हे एक खूप घटना अशी आहे की जी जितकं आपण त्याला कंडेम करू तितकं कमी आहे. बाम सर, तुम्ही तर अनेकदा हा सगळा परिसर बघितलेला असेल, तुम्हाला या परिसराची माहिती असेल, शिवाय इथे सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे तैनात केल्या जातात हेही माहीत असेल. जसं तुम्ही उल्लेख केलात की वान्स अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेस सगळ्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट तर असतातच किंवा त्यांना सुरक्षा यंत्रणांना माहिती सुद्धा मिळत असते जर असं काही होणार असेल तर. प्रत्येक वेळेला ती मिळेलच असंही नाही, पण जेव्हा पर्यटकांनी गजबजलेले असे एरियाज असतात तर त्यावेळेस तिथून भारतीय लष्कराकडनं किंवा काश्मीरच्या पोलिसांकडनं अशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात नाही का? कारण आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की हे दिवसा घडलेलं आहे. अगदी भर दुपारी 3:30च्या वेळेला ते आले, त्यांनी एकेकाला धर्म विचारला, त्यानंतर त्यांनी टार्गेटेड किलिंग केलं. यासाठी काही वेळ तर गेलाच असेल. तर अशा या जागा आहेत का की ज्या अगदीच इनएक्सेसिबल आहेत पण पर्यटक तिथे जातात? नेमकं काय झालं असावं? ही पर्यटक स्थळ आहे हे, जसं मी म्हटलं भैसरान म्हणून गाव आहे तिथे 6 किलोमीटर वरती, आणि सैन्याला प्रत्येक ठिकाणी डिप्लॉय नाही करतायत. सैन्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे बॉर्डर एरियाज वरती सील करून बॉर्डर एरियाज आणि अँटी टेररिस्ट ऑपरेशन करायला. टेररिस्ट हे नेहमी सॉफ्ट टार्गेट पाहतात आणि इथे जो बंदोबस्त असतो इंटरनल एरियाज मध्ये हे लोकल पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सेसच्या अंडरमध्ये असतं. मी असं म्हणत नाहीये की पॅरामिलिटरी फोर्सेसचं हे एक फेलियर आहे, पण टेररिस्ट ह्याला तो जो दहशतवादी आहे, जो आतंकवादी आहे, त्याचं ध्येय हेच असतं की अशा ठिकाणी हल्ला करायचं की जिथे मॅक्सिमम कॅज्युअलिटी मिळेल, मॅक्सिमम पब्लिसिटी मिळेल. त्याच्यामुळे तो अशा ठिकाणी पोहोचतो जिथे की सैन्य किंवा अर्धसैन्य बल कमीत कमी डिप्लॉइड असेल. आणि जे कारवाई चालू आहे सध्या त्या इलाक्यामध्ये, त्याच्यामुळे सैन्य पूर्ण डिप्लॉइड आहे बाकी अँटी टेररिस्ट ऑपरेशन करायसाठी. आणि हे जे दहशतवादी आहे हे पण नक्की सापडतील आणि ह्यांना पण संपवलं जाईल, कारण हा एक पाकिस्तानला आपण धडा शिकवायलाच पाहिजे. पण या संपूर्ण हल्ल्यानंतर जे दहशतवादी आले होते त्यांच्यापैकी कुणालाही अजूनही पकडल्याची माहिती नाहीये. रादर ते जवळपासच्या जंगलामध्ये पळून गेलेले आहेत अशीही माहिती मिळते. हे इतकं सहज होऊ शकतं का की दहशतवादी येतात, पर्यटकांना टार्गेट करतात, टार्गेटेड किलिंग करतात, मग तिथून निघून जातात आणि तरीही यंत्रणा आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही? म्हणजे नागरी वस्तीमध्ये हे होणं सहज शक्य आहे का काश्मीरमध्ये? हा जो एरिया आहे भैसरान म्हणून, हा एरिया कम्प्लीट पाईन फॉरेस्ट आहे. इथे रस्ता नाहीये, गाडी जात नाही,
इथे फक्त पायी किंवा घोड्यावर जाता येतं. आणि हा टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे दाट जंगल आहे, जिथे लोक आतमध्येपर्यंत पर्यटन करतात, ट्रेकिंग करतात, आत जातात. खूप रेस्टॉरंट्स आहेत जिथे लोक आपल्या जे त्यांना चवीचं वाटतं ते खातात. दहशतवादी जेव्हा कारवाई करतो तेव्हा तो इनग्रेस आणि आउटग्रेस या दोन्हीचा ऍक्टिव्हिटी तो पहिल्यापासून प्लॅन करतो आणि त्याच्याकडे वेअरविदॉल असतात की कमीत कमी 72 आवर्स टू 96 आवर्स कमीत कमी तो सर्व्हाइव्ह करू शकेल इन टर्म्स ऑफ आर्म्स, ॲम्युनेशन, वेपन्स, जेवण, खाण, ड्राय फ्रुट्स आणि लागेल तर मेडिकल एड साठी कम्प्लीट ते सज्ज असतात. पण हे त्यांना माहिती आहे की एकदा भारतात घुसले आणि कारवाई केली तर ते सरळ वरती जातात, परत जात नाहीत. पण आता या एरियाचं जसं तुम्ही वर्णन केलं तर ते पाहता या आतंकवाद्यांना पकडणं, या दहशतवाद्यांना पकडणं सहज शक्य होईल सुरक्षा यंत्रणांना? ऍब्सोल्युटली पकडावंच लागेल. कॉर्डन अँड सर्च ऑलरेडी सुरू झालं आहे. तिथले फॉर्मेशन हे पहलगाव अनंतनाग डिस्ट्रिक्ट मध्ये येतं, साऊथ काश्मीरमध्ये. हे जवळजवळ 85 किलोमीटर आहे श्रीनगरवरनं, जिथे की कोर हेडक्वार्टर्स आहे. ऑलरेडी मीटिंग सुरू आहेत, प्लॅनिंग झालेलं आहे आणि ऑपरेशन लॉन्च झालं आहे आणि लवकरात लवकर या दहशतवाद्यांना संपवलं जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपण काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाचा जर सर विचार केला तर त्या पर्यटन व्यवसायाचे जे सीझन्स असतात त्यातल्या सीझनची ही सुरुवात म्हणावी लागेल काश्मीरचं वातावरणाचा अंदाज घेतला तर. अगदी सीझनच्या सुरुवातीला हा हल्ला करणं, आजची वेळ निवडणं, हा दहशतवाद्यांच्या दृष्टीनं काही याच्यामध्ये योजना असू शकते की जसं तुम्ही म्हणालात तसं देशातल्या इतर गोष्टींचीच फक्त याला जोड आहे? आणि ह्याचा मेसेज पण खूप मोठा त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आहे. पहलगाम एक खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट प्लेस आहे, कारण इथून अमरनाथ यात्रा सुरू होते. लवकरच सुरू होणार आहे. 2 ठिकाणी आहेत, सोनमर्ग आणि पहलगाम. एक साऊथ कडनं अमरनाथला जातं, एक नॉर्थ ईस्ट कडनं अमरनाथकडे जातं. त्याच्यामुळे असं एरियाज चूज करणं जिथे स्ट्रॅटेजिकली जिथे मोठं नाव होईल आणि पर्यटकावरती त्याचा इफेक्ट होईल. लोकल लोकांचा सपोर्ट इतका नसतो, कारण हे पहलगाम एक कम्प्लिटली टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि त्यांचं पोट या पर्यटनावरतीच चालतं. त्याच्यामुळे लोकल सपोर्ट या ठिकाणी कमी असतो. पण इंटरनल सबोटाज खूप वेळा खूप हाय लेवलला असल्यामुळे दहशतवादी तिथे येतात. त्यांनी रेकी केलेली असते आणि जनरली त्यांना माहिती असतं की समर वेकेशन मध्ये जास्तीत जास्त टुरिस्ट येतात. दहशतवाद्यांचा सीझन हाच आहे, कारण जेव्हा एकदा बर्फ पडला आणि पासेस क्लोज झाले तर मग त्यांना पण तिकडनं या साईडला येणं शक्य होत नाही, कारण त्यांना आपली ऍक्टिव्हिटी करून अगर वाचले तर त्यांना परत पीर पंजाल क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जायचं असतं. तेव्हा त्यांना त्यांचे रूट्स ऑफ कम्युनिकेशन ओपन पाहिजे असतात. पण मला खात्री आहे की हे जितके दहशतवादी आहेत, अजून नंबरची पुष्टी झाली नाही आहेत की 3 होते का 5 होते, हे सगळेचे सगळे सरळ जहन्नुम मध्ये जातील. किती अंतर असावं तिथून पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंतचं, त्या जंगलाचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात त्यानुसार? ओके, हे अंतर पुष्कळ आतमध्ये आहे, कारण हे साऊथ काश्मीर आणि पहलगाम हे श्रीनगर पाहिलं तर त्याच्या साऊथ ईस्ट कडे आहे. तर डिस्टन्स फ्रॉम LC लाईन ऑफ कंट्रोल पुष्कळ आतमध्ये आहे. आपण सगळ्यांनी पुलवामा ऐकलं होतं. पुलवामा पहलगामच्या जवळ आहे, पण तरी ॲज अ क्रो फ्लाईज हे जवळजवळ 60 किलोमीटर असेल. पहलगाम श्रीनगरहून 85 किलोमीटर्स आहे आणि अनंतनाग डिस्ट्रिक्ट मध्ये असे आहे आणि अनंतनागच्या डायरेक्टली नॉर्थ ईस्ट साइडला आहे. त्याच्यामुळे पुष्कळ इंटिरियर मध्ये आहे आणि दहशतवाद्यांचा एम हाच असतो की इनग्रेस करून अशा ठिकाणी पोहोचावं जिथे की मॅक्सिमम त्यांना फुटेज मिळतं आणि कव्हरेज मिळतं. त्यामुळेच जंगलच्या जवळ असलेला एरिया त्यांनी. पण सर, पहलगामचा तुम्ही उल्लेख केला, 2019 पुलवामाचा तुम्ही उल्लेख केला, तर 2019च्या नंतर आतापर्यंतचा हा हल्ला, तर याच्या दरम्यान कधी इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला किंवा काश्मीरमध्ये पर्यटकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं गेलं, हे नजीकच्या इतिहासात फार ऐकिवात नाहीये. अगदी खरं म्हणणं तुमचं. हे दर्शवतं टेररिस्ट लोकांचं फ्रस्ट्रेशन, कारण त्यांना जे त्यांच्या ऍक्टिव्ह एरियाज आहेत आणि टेररिस्ट पण विचार करतात की त्यांना जितकं LCच्या आसपास त्यांना ऍक्टिव्हिटी करता येईल त्याच्यामुळे त्यांना पळून जायला सोपं असतं
पळून कधीच जाता येत नाही, पण ते जनरली एलसी आणि बॉर्डरच्या एरियाच्या जवळ करतात. पण अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर तिथे त्यांना माहिती आहे की डिप्लॉयमेंट ऑफ ट्रुप्स कमी आहे, कारण हे इंटिरियर सेक्शन मध्ये आहे. जेव्हा आपण जम्मूहून श्रीनगरला जातो, पहलगाम त्याच्या ईस्टला पडतं, मेन ट्रॅक वरती येत नाही. आणि मॅक्सिमम सिक्युरिटी एजन्सीज मेन ट्रॅक वरती त्यांना फॉलो करतात. त्याच्यामुळे या एरियामध्ये जिथे टुरिस्ट पण आहे, सॉफ्ट टार्गेट आहे, रिटॅलिएशन होत नाही, त्यांच्याकडे वेपन्स नाही आहेत आणि त्यांना काहीच करता येत नाही. आणि जनरली बायका, मुलं आणि त्यांचे हस्बंड असतात, आणि हस्बंड पण काही प्रतिकार करू शकत नाहीत कारण त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली असते. म्हणून हे सॉफ्ट टार्गेट्स हे दर्शवतं की दहशतवादी किती फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे आणि भारतामध्ये काही ना काही हलचल पैदा करायची आहे. म्हणून या अशा ठिकाणी ते लोक ऍक्टिव्हेट करतात आणि असे टार्गेट्स जे सॉफ्ट आहेत त्यांना ते चूज करतात. पण सर, मला प्रश्न असा आहे की हे थेट बॉर्डरच्या पलीकडून येतात असे हल्ले करण्यासाठी, की ते आलेले असतात, इथे स्थिरस्थावर झालेले असतात आणि मग ते हल्ले करतात? हे असं फार क्वचित होतं की बॉर्डर क्रॉस केली आहे, हल्ला केला आणि परत गेले, असं नाही होत. हे लोकांनी कमीत कमी 15 ते 20 दिवस ते 1 महिना हे लोक लोकल पॉप्युलेशन मध्ये मिंगल होतात, मिक्स होतात, रेकॉनसन्स करतात. त्यांचे कॅशेस असतात, ज्याला कॅश म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ज्या ठिकाणी त्यांचं खाणं पिणं, मेडिसिन्स, आर्म्स, अम्युनिशन, आणि हे लोकल सपोर्ट शिवाय शक्य नाही. एक्झॅक्टली सर, मला प्रश्न हाच विचारायचा होता की जर लोकल सपोर्ट इतका महत्वाचा असेल आणि लोकल्सची सगळी अर्थव्यवस्था ही पर्यटनावर असेल, तर मग पर्यटनाला टार्गेट करून लोकल्सचा रोष ओढवून घेण्यासाठी अशा प्रकारे पर्यटकांना मारणं हे दहशतवाद्यांसाठी सुद्धा अडचणीचं नाहीये का? कारण तिथे दुसरी कुठलीच अर्थव्यवस्था नाहीये. बिलकुल कुठलीही अर्थव्यवस्था नाहीये. यांचं पोट या टुरिझम वरतीच चालतं. आणि तरी सुद्धा पुष्कळ लोक बाहेरून येऊन, स्लीपर सेल्स आहेत JNK मध्ये प्रत्येक ठिकाणी, स्पेशली इन दी व्हॅलीमध्ये जिथे स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट होतात, त्यांना सपोर्ट दिला जातो. आणि हे सगळे गद्दार फक्त पैशाच्या नावाने कामं करतात, कारण ह्यांना मोठी रक्कम दिली जाते. ह्यांना आपला देश, आपलं कॉम, आपले लोक यांच्याशी यांना काही घेणं देणं नाहीये. आणि जे टुरिस्ट वाले असतात हे प्रयत्न करतात की कसं करून आपलं पोट पाळलं जाईल. पण ह्याच्यात सुद्धा जर का त्यांना 2 पैसे एक्स्ट्रा मिळाले तर हे लोक जे टुरिझमच्या नावाखाली आपलं पोट पाळतात, हे पण मागे पुढे पाहत नाहीत की ज्यांना त्यांनी मोठी रक्कम मिळाली तर ते दहशतवाद्यांबरोबर जाऊन त्यांच्या बरोबर पण त्यांना सपोर्ट करून, त्यांना लोकल सपोर्ट देऊन, कारण लोकल सपोर्ट शिवाय दहशतवादी कधीच सर्व्हाइव्ह करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न कायम राहतो की जर लोकल सपोर्ट शिवाय दहशतवादी सर्व्हाइव्ह करू शकत नसतील आणि जर लोकल्स पर्यटकांशिवाय सर्व्हाइव्ह करू शकत नसतील तर मग हे दोघं एकमेकांना मदत कशी करतात आणि का करतात. त्याचं एक एक्सप्लेनेशन तुम्ही दिलत की याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या मोठमोठ्या रकमा हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे ही मदत केली जाते. पण प्रश्न असा आहे सर की एवढा हल्ला झाल्यानंतर आजूबाजूला जर जंगल असेल तर जे काउंटर टेररिझम ऍक्टिव्हिटी केली जाते किंवा झाल्यानंतर या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जी ऍक्टिव्हिटी केली जाते, मग त्याचे टप्पे काय असतात? हे आपण जेव्हा बोलतो तेव्हा खूप असं सोपं वाटतं म्हणायला की दहशतवादी आले, हल्ला केला आणि पळून गेले. एक छोट्याशा लोकेशन मध्ये जर का 3 ते 5 लोक आले आणि पळून गेले, हे पॉसिबल आहे. पण त्याच्यानंतर त्या 3 ते 5 लोकांना जे पळाले आहेत त्यांना पकडून त्यांना संपवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हा एरिया लोकलाइज झाला आहे आणि जर का त्यांना कम्युनिकेशन्स नसतील इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल व्हेकल्स, जर का ते अवेलेबल नसतील तर त्याच एरियामध्ये त्यांना राहावं लागतं. आणि त्यांनी आपले लोकेशन्स आणि आपले एरियाज रेकॉनसन करून ठेवले असतील की आतंकवादी हमला केल्यानंतर कुठे जाणार आहे. आता हा एरिया कम्प्लिटली कॉर्डन आणि सर्च होईल. कॉर्डन लागल्यानंतर डिफरंट डायरेक्शन मधून वेगवेगळे ट्रुप्स आणि त्यांच्याबरोबर वेपनरी आणि इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन जातील आणि ह्यांना 100% पकडतील. ज्यांना जो दहशतवादी असतो, जो आतंकवादी असतो, जो स्वतःवरती पेटलेला असतो, त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याला सेन्सेशन करायचं असतं. कुठल्याही गेटवरती जाऊन तो एक व्हेकल लेडेड विथ एक्सप्लोजिव्ह जाऊन तो बस करू शकतो आणि त्याचं नाव खूप मोठं होऊ शकतं.
त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं, पण त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळं आज जवळपास 27 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेकांचा आनंद हा दुःखामध्ये परावर्तित झालाय. आणि आता एक महत्वाची अपडेट येते या हल्ल्यासंदर्भातली. दिलीप डिसले आणि अतुल मोने या 2 महाराष्ट्रामधल्या पर्यटक याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. महाराष्ट्रामधील दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे. काही पर्यटक या हल्ल्यामध्ये सापडले होते, ते महाराष्ट्रातले होते अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र या पर्यटकांचा आकडा नेमका किती आहे, यात किती जखमी आहेत, कुणाचा मृत्यू झालाय का याची माहिती आतापर्यंत समोर आली नव्हती. पण जी आता माहिती समोर येते त्यानुसार महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय, ज्यांची नावंही समोर आलेली आहेत. दिलीप डिसले असं एका पर्यटकाचं नाव आहे आणि अतुल मोने असं दुसऱ्या पर्यटकाचं नाव आहे. या दोनही पर्यटकांचा काश्मीरमधल्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आज मृत्यू झालाय. पुलवामामध्ये पहलगाव मधल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. पहलगावमध्ये अनेक कुटुंब जी देशभरातना सुट्ट्यांचा सीझन आहे, सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेली होती, कुटुंबासोबत आपल्या सर्वजण हे फिरत होते. अचानकपणे दहशतवादी समोर आले आणि त्यांनी टार्गेटेड किलिंग सुरू केलं. म्हणजे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही कुठून आलात, असे सगळे प्रश्न विचारून अत्यंत शांतपणे थंड डोक्यानं या दहशतवाद्यांनी इथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांना गोळ्या घातल्या.